अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात सुचवलेल्या गाझा शांतता योजनेनुसार 2 वर्षांपूर्वी ओलीस ठेवण्यात आलेल्या इस्रायलच्या सर्व नागरिकांची मुक्तता करायला हमासनं मान्यता दिली आहे। या कराराच्या तपशिलांबाबत तातडीनं चर्चा करण्यासाठी हमासनं ही तयारी दर्शवली आहे। त्याशिवाय गाझा पट्टीचं प्रशासन स्वतंत्र पॅलेस्टिनी शिष्टमंडळाच्या ताब्यात द्यायलाही हमासनं तयारी दर्शवली आहे। 2 वर्षांपूर्वी 7 ऑक्टोबर रोजी हमासनं इस्रायलवर अचानक हल्ला चढवून शेकडो इस्रायली नागरिकांना ओलीस धरलं होतं। त्यापैकी अनेक जण मृत झाले आहेत। दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता प्रयत्नांसाठी केलेल्या नेतृत्वाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे। ट्रम्प यांच्या नेतृत्वामुळे गाझा संघर्षामध्ये निर्णायक प्रगती झाली आहे। हमासनं ओलीस ठेवलेल्या बंधकांना मुक्त करण्याचे दिलेले संकेत हे या शांतता चर्चेमध्ये पडलेलं पुढचं पाऊल आहे। शाश्वत आणि न्याय्य शांततेकरता होत असलेल्या सर्व प्रयत्नांना भारताचा कायम भक्कम पाठिंबा राहील असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा बहुतांश देशांनी तसंच संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनीही या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे। जपानमध्ये पहिल्यांदाच महिला पंतप्रधान होणार आहेत। साने ताकाईची या कन्झर्वेटिव्ह राष्ट्रवादी नेत्या जपानच्या नव्या पंतप्रधान म्हणून निवडण्यात आल्या आहेत। आज झालेल्या पक्षाच्या निवडणुकीत त्यांची निवड करण्यात आली। 64 वर्षांच्या ताकाईची यांचा राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर विश्वास आहे। 9 ते 16 ऑक्टोबर दरम्यान भारत भेटीवर येणारे अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अमीर खान मुक्ताकी यांच्यावर असलेल्या प्रवासी निर्बंधाला सवलत द्यायला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं मान्यता दिली आहे। सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार तालिबानशी संबंधित काही व्यक्तींच्या प्रवासावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत। तथापि अधिकृत कर्तव्य किंवा वैद्यकीय गरजेसाठी त्यामध्ये सूट देण्यात आली आहे। अफगाणिस्तानमध्ये 2021 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर भारताला भेट देणारे मुक्ताकी हे पहिले तालिबानी नेते आहेत।